नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 24 जुलै च्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. तर चला मग सुरू करूया. कालचा जे काही आपला होमवर्क क्वेश्चन होता त्या होमवर्क क्वेश्चनने सुरुवात करूया. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चालू घडामोडीशी रिलेटेड आजचा पहिला प्रश्न असेल की नुकतेच टेनिस हॉल ऑफ फेममध्ये कोणत्या भारतीय टेनिसपटूचा समावेश करण्यात आलेला आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, ए आणि बी. अर्थात लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे जे दोन टेनिसपटू आहेत त्यांचा नुकताच टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यांच्याविषयी थोडीशी माहिती बघूया की टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारे पहिले आशियाई खेळाडू ठरले आहेत. हे आत्तापर्यंत पहिल्यांदाच झालेली घडामोड आहे की असे पहिल्यांदाच घडलेलं आहे मित्रांनो की दोन टेनिसपटू आहेत जे की आशियाई आहेत. त्या आशियाई खेळाडूंना अशा प्रकारे त्या टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करून घेण्यात आलेला आहे. म्हणून ही आपल्यासाठी महत्त्वाची घडामोड आहे. त्यानंतर लिएंडर पेस हा भारतासाठी टेनिसमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा एकमेव टेनिसपटू आहे आणि त्याने 1996मध्ये ऑलिम्पिक भारतासाठी जिंकलेला आहे. आणि त्या ऑलिम्पिकमध्ये 1996च्या त्याने कांस्य पदक भारतासाठी जिंकलेलं आहे आणि तो एकमेव टेनिसपटू आहे ज्याने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेलं आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या राज्याने श्रमिक बसेरा योजना सुरू केली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, गुजरात. गुजरात या राज्याने नुकतेच श्रमिक बसेरा योजना सुरू केलेली आहे. तर त्याच्याविषयी माहिती बघूया. या योजनेचा उद्देश काय असणार आहे? तर गुजरातमधील श्रमिक व मजूर जे लोक आहेत त्यांना राहण्यासाठी तात्पुरत्या निवासस्थानाची व्यवस्था या योजनेमार्फत करण्यात येणार आहे. त्या दृष्टीनं अहमदनगर, गांधीनगर, वडोदरा आणि राजकोट या शहरांमध्ये अशी राहण्याची व्यवस्था उभी केली जात आहे आणि राहण्यासाठी भाडे मित्रांनो फक्त 5 रुपये प्रतिदिवस एवढा कमी असणार आहे. यामुळे एकूण 15,000 मजुरांची राहण्याची सोय होणार आहे. त्यासोबतच आपल्याला महाराष्ट्रामधील ज्या दोन अतिशय महत्त्वाच्या अलीकडच्या काळामध्ये योजना ज्या राज्य सरकारनं घोषित केलेल्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना. हे दोन्ही पण योजनेच्या डिटेल्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायचे आहेत आणि याच्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न येणार म्हणजे येणार या योजनांवर. म्हणून आपण बारीक सारीक सर्व ज्या गोष्टी आहेत त्यावर फोकस करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे PR श्रेयस या खेळाडूने नुकतेच निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याचा कोणत्या खेळाशी संबंध होता? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, हॉकी. हॉकी या खेळाशी हा खेळाडू संबंधित होता. PR श्रेयस असं या खेळाडूचं नाव आहे. तर थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघूया याविषयी की भारतीय हॉकीचा हा गोलकीपर जी भारतीय हॉकी संघ आहे आपला त्याचा हा गोलकीपर आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024 जे काही पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे त्याच्यामध्ये त्याचा शेवटचा सामना होणार आहे. त्याच्यानंतर त्याने निवृत्ती घेणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या खेळाडूला 2021मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच क्रीडा क्षेत्राशी इतर ज्या काही IMP नेमणुका झाल्यात त्या पण आपण लक्षात ठेवायच्या ह्या अलीकडेच झालेल्या आहेत. जसं की पुरुष हॉकी संघाचं कोच म्हणून क्रेग फुलटन यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. महिला हॉकी संघाचे कोच म्हणून हरेंद्र सिंग आणि भारतातील सर्वात मोठा हॉकी स्टेडियम लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ते कोणतं आहे? बिरसा मुंडा आहे जे की ओडिसा या राज्यामध्ये आहे मित्रांनो. हे पण आपल्याला हॉकीशी रिलेटेड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असणार आहे की
की महिला T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या भारतीय महिला खेळाडूंनी केला? तो ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए स्मृती मंधाना. जी काही महिला क्रिकेटपटू आहे ही स्मृती मंधाना, तिने महिला T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केलेला आहे. तर तिने एकूण 3,365 धावा केलेल्या आहेत आणि ICC महिला T20 मध्ये त्याने हा विक्रम करून दाखवलेला आहे. तसेच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की यावर्षी जी काही महिलांचा T20 वर्ल्ड कप होणार आहे ते बांगलादेश या देशात होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच कोणत्या अंतराळ संस्थेने मंगळ ग्रहावर सल्फर शोधलेला आहे? तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तसेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर ऑप्शन्स आपल्या समोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी अर्थात नासा. नासा ही जी अमेरिकन अंतराळ संस्था आहे त्याने मंगळ या ग्रहावर सल्फर हे धातू शोधलेलं आहे. तर त्याविषयी थोडी माहिती बघणार आहोत की नासा ही जी काही अंतराळ संस्था आहे त्याचं लॉंग फॉर्म जर विचारलं तर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असं त्याचं लॉंग फॉर्म असणार आहे आणि याची स्थापना कधी झालेली आहे 1958. तसेच आपल्या भारताची जी काही अंतराळ संस्था आहे इस्रो त्याचं लॉंग फॉर्म काय असेल इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना 15 ऑगस्ट 1969ला झालेली आहे. याचे अध्यक्ष कोण आहेत इस्रोचे? PS सोमनाथ हे आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच गांधी मंडेला पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए रिगोबर्टा मेनाचू-तुम. हे जे आहेत त्यांना गांधी मंडेला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांच्याविषयी माहिती जर बघितली तर रिगोबर्टा मेनाचू-तुम हे जे आहेत या अगोदर त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि हे ग्वाटेमाला जे देश आहे त्या ठिकाणचे मानवाधिकार कार्यकर्ता आहेत. हे आपल्याला थोडं त्यांच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या खेळाडूची MotoGP इंडियाचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी शिखर धवन. हा जो काही आपला क्रिकेटपटू आहे त्याची MotoGP इंडियाचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो आपल्याला एक सांगायचं आहे की आपण जे काही एक्झामची तयारी करता ते आपण कमेंटमध्ये सांगा जेणेकरून त्या दृष्टीनं आपण तुमच्या आगामी परीक्षेच्या दृष्टीनं जे काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत त्याविषयी एक नवीन व्हिडिओ बनवू. तसेच मागच्या ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत आत्ता या मागच्या काही काळामध्ये 1-2 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये त्यावरसुद्धा आपण त्या दृष्टीनं व्हिडिओ बनवू. अगोदर आपण कोणत्या परीक्षेची तयारी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मग तुमच्यासाठी तसा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. चला मग पुढचा प्रश्न बघूया की नॅशनल ब्रॉडकास्टिंग डे कधी साजरा करण्यात येतो? तो ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी 23 जुलैला नॅशनल ब्रॉडकास्टिंग डे साजरा करण्यात येतो. तर त्याविषयी जी माहिती बघणार आहोत की भारतात सर्वात आधी रेडिओचं प्रसारण हे मुंबईतून झालेलं आणि ते कोणत्या कंपनीमार्फत तर द इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी जी आहे त्यामार्फत भारतामध्ये सर्वात आधी रेडिओचं प्रसारण झालं होतं मित्रांनो. आणि ही कंपनी जी आहे द इंडियन ब्रॉडकास्टिंग त्याची स्थापना पण याच दिवशी अर्थात 23 जुलै 1927ला झालेली. म्हणून हा दिवस भारत सरकार नॅशनल ब्रॉडकास्टिंग डे म्हणून साजरा करतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच ऑल इंडिया रेडिओ जे आहे त्याची स्थापना कधीची आहे विचारलं तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण लक्षात ठेवायचे. त्याची स्थापना 1936ला झालेली आहे आणि पुढे स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने आकाशवाणी हे सुद्धा सुरू केलेलं आहे 1956ला. तर ते आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे मित्रांनो. त्यांचे नाव काय होते? तर ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी जो बायडन.
जो बायडन हे सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्यांनी वैयक्तिक कारणामुळे जी काही त्यांची स्वस्थ जे आहे हे आहे हेल्थ ते बरी नसल्यामुळे त्यांनी मी निवडणुकीतून माघार घेत आहे असं जाहीर केलेलं आहे. आणि तसेच त्यांनी त्यांच्या पार्टीकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी जे उमेदवार असेल त्याची शिफारस म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस जे आहेत त्यांचे नावाची शिफारस केलेली आहे. जर जे कमला हॅरिस आहेत जर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर त्या पहिल्या अशा महिला राष्ट्राध्यक्ष असतील अमेरिकेच्या. म्हणजे आत्तापर्यंत अमेरिकेची एकही महिला ही राष्ट्राध्यक्ष झालेली नाही. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस या अमेरिकेच्या निवडणुका होतील त्यावेळेस नंतर आपण अजून त्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूच. पण तोपर्यंत हे जी काही घडामोड आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं. त्यानंतर रिव्हिजन पर्पजसाठी आपण मित्रांनो शेवटी जे चार्ट देतो दररोज त्या चार्टनुसार आज काय बघणार आहोत आपण. द बीस वर्ल्ड 2024 हे कोण जिंकलेले आहे. क्रिस्टिना पिचकोवा जे की चेक रिपब्लिक या देशाचे आहे. मिस युनिव्हर्स 2023 शेनिस पलासियो. ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे. रामभद्राचार्य आणि गुलजार या दोघांना देण्यात आलेला आहे. मराठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार देविदास सौदागर जे त्यांच्या उस्वन या कादंबरीला. मराठी साहित्य अकादमी बाल पुरस्कार भारत सासने यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी. तसेच 33वा सरस्वती सन्मान जर विचारला तर ते प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीला देण्यात आलेला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चनला देण्यात आलेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार शाहरुख खान याला देण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्र भूषण हे 2024 प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे. हे पुरस्कार मित्रांनो याच काही ठराविक पुरस्कारांवर प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलं जातं. म्हणून आपण हे परत आपल्यासमोर रिव्हिजनसाठी ठेवत आहोत. आपण दररोज अशाच प्रकारचं रिव्हिजन घेणार आहोत जेणेकरून तुमचा जे काही अभ्यास आहे अजून पक्का होणार आहे आणि एकही प्रश्न तुमचा अशा प्रकारचा परीक्षेमध्ये चुकणार नाही. पुढं मग शेवटी जसं जाताना आपण एक होमवर्क क्वेश्चन देत असतो. तर आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोण आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तसेच जर ज्यांना उत्तर येत नसेल त्यांनी पण प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. जेणेकरून कमीत कमी त्या प्रयत्नातून तुम्ही कुठेतरी रिसर्च कराल आणि त्या दृष्टीने तुम्हाला अजून नव्या गोष्टीसुद्धा पाहायला मिळतील. म्हणून कमेंटमध्ये उत्तर देत चला. ते तुम्हाला जास्त काळासाठी ती गोष्ट लक्षात राहील. आणि जरी नाही आलं तरी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाला डिस्कस करणारच आहोत. तोपर्यंत थांबणार आहोत आपण मित्रांनो. तसेच आपले जे काही व्हिडिओज आहेत मागच्या काही काळामध्ये घेतलेले त्याच्या नोट्स आपल्याला पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्रामवरचा त्या ठिकाणाहून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि भविष्यामध्ये त्या रिव्हिजनसाठी आपण उपयोगामध्ये आणू शकता. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद मित्रांनो.